Okay. Very good morning to all of you. So today we will see remaining part of the last lecture. I think in last lecture I was given one problem for you. For my just correction, just I want to ask you, yes sir. Can you tell me which problem I was given in last lecture? 10 mm चे ड्रिल पाडायचं होतं आउट ऑफ 20. ते 3 होल होते ते होतं का दुसरं होतं? नाही, सेंट्रल ड्रिल आणि आजूबाजूला 4 होते. ओके 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 ठीक आहे. तर सगळ्यांना ते प्रॉब्लेम समजला असेल, नसेल तर डाऊट असेल तर इथे विचारा, नसेल तर मी पुढचा जो टाईप आहे तो सुरू करणार आहे. मग त्याच्यामध्ये किंवा आतापर्यंत जे प्रॉब्लेम झालेत त्याच्यामध्ये जर कोणाला अजून काही डाऊट असेल, काही समज नसेल तर विचारा, नसेल तर आपण नेक्स्ट टाईपकडे जाऊया. ठीक आहे, कोणाला काही डाऊट आहे नसेल तर आपण लास्ट पॉइंट आहे आपलं प्रोग्रामिंगचा, त्याच्यामध्ये बघूया. ठीक आहे, तर आय थिंक कोणाला काही प्रॉब्लेम नाहीये, सगळ्यांनी सॉल्व्ह केले असतील प्रॉब्लेम, नसतील तर परत करा. मी अजून सांगतोय सगळ्यांना, जेवढे मी तुम्हाला ऍज अ होमवर्क म्हणून प्रॉब्लेम दिले होते तेवढे व्यवस्थित सॉल्व्ह करा. त्याला तुमचं रोल नंबर नेम देऊन त्याची PDF फाईल करून मला परत मेल करा जर कोणी केलं नसेल तर. ह्या सगळ्या गोष्टीचं इव्हॅल्युएशन तुमच्या टर्म वर्क, तुमचं जे ISC चे ऍव्हरेज मार्क्स असतील, पुढे जाऊन कशाचं अजून जर युनिव्हर्सिटी कडून रिक्वेस्ट आली की तुमचे असे मार्क्स पाठवा, एक्झाम वगैरे होणार नाही किंवा जे काय असेल ते इन फ्युचर मध्ये, त्याच्यासाठी आपण रेडी असावं म्हणून ह्या सगळ्या टेस्ट, हे सगळे जे काही होमवर्क असाइनमेंट देतोय हे टेस्टच कन्सिडर करून याचे मार्क आम्ही करणार आहोत. ठीक आहे, तर अजून पण वेळ गेलेला नाही. ज्यांनी कोणी केलेलं नसेल सगळ्या सब्जेक्टचं जे कोणी तुम्हाला काय वर्क देत असेल ते वेळेवर कम्प्लीट करा, जेणेकरून तुम्हाला पुढे मार्क्स साठी अडचण येणार नाही. ठीक आहे, सेकंड थिंग, आपण मंडे पासून एक टेस्ट सिरीज घेणार आहोत आणि ते टोटली MCQ बेस्ड असेल. तुम्हाला काहीही लिहायचं नाहीये, फॉर्मॅट अजून फिक्स झाला नाही, एक तर गुगल फॉर्म मध्ये असेल किंवा सेकंड ऑप्शन आपलं जे आपण रेग्युलर क्विज घेतो myquiz.com वरती, त्याच्यावरून असतील. ठीक आहे, तर मंडे टू सॅटर्डे मी टाइम टेबल लवकरच सेंड करेन ग्रुपवरती. तर रोज एका विषयीची टेस्ट असेल, 2 तास वेळ दिला जाईल किंवा 3 तास. साधारणतः एक्झाम्पल सकाळी मी 10 वाजता लिंक ऍक्टिव्ह केली तर 12 किंवा 1 वाजेपर्यंत ती ऑन असेल. ह्या 3 तासामध्ये किंवा 2 तासामध्ये तुम्ही कधीही ती टेस्ट कम्प्लीट करून सबमिट करायची. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर राहिलेल्या वेळामध्ये तुम्ही पुढच्या दुसऱ्या दिवशीच्या पेपरचं प्रिपरेशन करायचं. म्हणजे ह्या 8 दिवस तुम्हाला कोणतेही लेक्चर नसणार आहेत. ठीक आहे, आम्ही एवढ्यासाठी तुमचे लेक्चर कॅन्सल केलेत की तुम्हाला जे काही टेस्ट असतील, सपोज मंडेला टेस्ट आहे तर संडेला सुट्टी असणार, तुम्ही मंडेच्या टेस्टचं प्रिपरेशन करण्यासाठी तुम्हाला हा वेळ देण्यात येत आहे. ठीक आहे, मंडेची टेस्ट समजा सकाळी आपण ठेवली 10 ते 12 किंवा 10 ते 1, ती टेस्ट झाली की तुम्हाला परत मंगळवारच्या टेस्टचं प्रिपरेशन साठी परत दिवसभर आपण लिव्ह दिलेली आहे. ठीक आहे, तर आता एक मी काल पण विचारलेलं की टेस्टचं टायमिंग काय ठेवायचं, सकाळी 10 ते 12 ठेवायचं का 3 ते 5 ठेवायचं. तर मला कोणाचाही म्हणजे मेजर रिस्पॉन्स आले नाहीत. जर तुमच्याकडनं रिस्पॉन्स आले नाहीत तर आम्हाला जे वाटेल ते आम्ही फायनल करू. ठीक आहे, पण मला असं वाटतं की तुमच्या कन्सर्न म्हणजे तुम्हाला जे काही बरोबर वाटतंय ते टायमिंग सांगा, मॉर्निंगचं ठेवायचं का इव्हिनिंगचं ठेवायचं, जे तुम्हाला ठीक वाटतंय ते आपण टायमिंग फायनल करूया आणि त्यानुसार आपण टेस्टचं टाइम टेबल बनवूया. ठीक आहे, तर मला इथे विचारायचं की बाबा 10 ते 12ला किती जण तयार आहेत. चॅट बॉक्स मध्ये तुम्ही टाकू शकता की बाबा सर 10 ते 12 घ्या, 3 ते 5 घ्या. जी मेजॉरिटी आहे त्याच्यावरून आपण टायमिंग फिक्स करूया आणि टेस्टचं टाइम टेबल मला बनवायला सोपं जाईल. ठीक, तर फक्त मेसेज पुट करा, मला रिस्पॉन्स पाहिजे की बाबा मॉर्निंगला पाहिजे का इव्हिनिंगला पाहिजे, सगळ्यात बेस्ट कुठला असेल ते तुम्ही रिप्लाय द्या, त्याच्यानुसार आपण जाऊया पुढे. ओके ठीक आहे, मेजॉरिटी आय थिंक बऱ्यापैकी सगळ्यांनी मॉर्निंग म्हणतात. ठीक आहे, नो प्रॉब्लेम, टेस्ट सकाळी 10 ते 12 ठेवूया, काही अडचण नाहीये. आता ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की तुम्हाला टेस्ट सिरीज जे आता आम्ही घेतोय, आता ही पहिली टेस्ट सिरीज असेल. ठीक आहे, मंडे टू सॅटर्डे, अशा आपल्याला टोटल
टेस्ट सिरीज घ्यायचे आहेत, म्हणजे टेस्ट सिरीज 1, टेस्ट सिरीज 2 आणि टेस्ट सिरीज 3. ठीक आहे. तर आता मंडे ते सॅटर्डे याची काय पहिली टेस्ट सिरीज आहे. त्याच्यासाठी जो काय आपला टोटल सिलेबस आहे, सपोज आता सगळ्या सब्जेक्टला आय थिंक 6 चॅप्टर आहेत, बरोबर आहे. इफ आय एम करेक्ट मी, ओके. आय थिंक सगळ्या सब्जेक्टला 6 चॅप्टर आहेत. तर आमचं प्लॅनिंग कसं आहे की प्रत्येक प्रॅक्टिस टेस्टला 2-2 पहिल्या चॅप्टरवरती, पहिला चॅप्टर टेस्ट प्रॅक्टिस टेस्ट पहिल्या 2 चॅप्टरवरती असेल, दुसरी प्रॅक्टिस टेस्ट तिसऱ्या आणि चौथ्यावरती असेल, आणि तिसरी प्रॅक्टिस टेस्ट 5व्या आणि 6व्यावरती असेल. ठीक आहे. तर माझी अशी रिक्वेस्ट आहे की सगळ्यांना ऑलरेडी मी TY मेकॅनिकल बी डिव्हिजन स्टडी मटेरियल असे तुम्हाला एक गुगल शीट शेअर केलेलं आहे. ठीक आहे. नसेल सापडत तर गुगलवरती कॉलेजच्या मेलवरती माझं नाव टाका किंवा TY बी मेकॅनिकल स्टडी मटेरियल शीट असं सर्च करा, तुम्हाला ती शीट मिळून जाईल. ती शीट ओपन करा, सगळ्या सब्जेक्टची MCQ बुकलेट पहिल्यांदा डाउनलोड करून घ्या मोबाईलमध्ये. ठीक आहे. MCQ बुकलेट डाउनलोड केल्यानंतर ज्या दिवशी पेपर आहे दुसरा, सोमवारी सपोज माझा असेल पहिला कॅडक्या, तर रविवारी फक्त तुम्ही काय करायचं की जेवढं आपण ऑलरेडी, मी तर सगळ्या चॅप्टरवरती मी चॅप्टर वाईज तुम्हाला MCQ टेस्ट घेतलेलेच आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळ्यांना अबोव 60% ऍव्हरेज करेक्शन मार्क्स भेटलेले आहेत. ठीक आहे. पण परत एकदा 60चं 80चं 90% अॅक्युरेसी कशी करायची हे तुमच्या हातात आहे. त्याच्यासाठी जे मी तुम्हाला आता सांगितलंय MCQ बुकलेटचं, ते MCQ बुकलेट डाउनलोड करा सगळ्या सब्जेक्टची, एकदा डोळ्याखालून घालवा. ठीक आहे. त्या MCQ बुकलेट मधलं सपोज बाय मिस्टेकली 99% बरोबरच असेल, पण बाय मिस्टेकली 1% जरी कुठे तुम्हाला डाऊट असेल, हे उत्तर चुकीचं वाटतं नाहीये, तर त्या सब्जेक्ट टीचरला तिथंच लगेच करेक्शन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला परत पुढे जाऊन त्याच्या अडचणी येणार नाहीत. ठीक आहे. हे झालं आपल्या टेस्टसाठी, म्हणजे जे आपण कॉलेजमध्ये टेस्ट घेणार आहोत, प्रॅक्टिस टेस्ट 1, 2, 3. ओके. सपोज इन फ्युचर असं झालं की युनिव्हर्सिटीनं जसं आता VE ची एक्झाम घेतली किंवा बॅकलॉगची एक्झाम घेतली, की ज्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय की ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम ठेवलेला आहे, बरोबर आहे. सेम जर कंडिशन अशीच आपल्यावरती आली, ठीक आहे, आपल्यावरती म्हणजे कसं की बाबा सपोज त्यांना रिटर्न टेस्ट घेता आली नाही, या COVID-19 सिच्युएशनमुळे परत तेच पाठीमागचे दिवस जर कंटिन्यू राहिले, तर आपली एक्झाम सपोज ऑब्जेक्टिव्ह टाईप घ्यायची त्यांनी ठरवली, तर आपल्याला बेनिफिट काय होतो की आपण ज्या हे टेस्ट घेतले प्रॅक्टिस टेस्ट, त्याच्यामध्ये आपली प्रॅक्टिस बऱ्यापैकी होऊन जाते. ठीक आहे. तुम्हाला परत त्याच्यासाठी काही प्रॉब्लेम येणार नाही, तुमचा स्टडी पण होऊन जाईल आणि तुमची प्रॅक्टिस पण होऊन जाईल. त्या बेसिसवरतीच आपण ह्या टेस्ट प्लॅनिंग केलेलं आहे. सगळ्या टेस्ट अशाच असतील, ऑब्जेक्टिव्ह टाईप, याच्यामध्ये रिटर्न वगैरे तुम्हाला काही लिहून द्यायचं नाहीये. ठीक आहे. फक्त दिलेल्या क्वेश्चनचं तुम्हाला जे काय असेल, सपोज माईक क्विज वरती करेन किंवा गुगल फॉर्म वरती करेन, तर दिलेल्या क्वेश्चनचं व्यवस्थित तुम्ही त्याचा अभ्यास करून, जेणेकरून तुम्ही काही जे स्टडी मटेरियल दिले त्याचा प्रॉपर प्लॅनिंग यूज करून, तुम्ही त्याचं युटिलायझेशन चांगलं करून तुम्ही ह्या एक्झाम द्यायच्या आहेत. प्रत्येकाने सिरियसली घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला आता अनुभव आलाच असेल की सेकंड इयर रिझल्ट तुमचा कसा लागला आहे. ठीक आहे. अजून तुम्हाला त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करायचं असेल, मार्क्स वाढवायचे असेल, तुम्हाला फक्त हे दिलेलं इंटरनल असेसमेंट, जे काही होमवर्क असतील दिलेला प्रत्येक सब्जेक्ट टीचरनं, तो वेळेवरती कम्प्लीट करून चांगल्या पद्धतीने त्यांना ते प्रोव्हाइड करायचं आहे. ठीक आहे. हे झालं याच्याबद्दल. तर जे काय टेस्ट असतील, टेस्टचं सॅम्पल कसं असेल तर तुम्हाला एक थोडक्यात सांगतो की आय थिंक असं प्लॅनिंग चाललंय की 30 किंवा 50, म्हणजे 30 मार्क किंवा 50 मार्क, पण शक्यतो मोस्टली 99% 30 मार्काचीच टेस्ट होईल, म्हणजे 30 टोटली MCQ असतील प्रत्येक टेस्टमध्ये. ठीक. म्हणजे चॅप्टर असतील 2 चॅप्टरवरती 30, मग कोणी त्या चॅप्टरचं वेटेज बघून पहिल्या चॅप्टरला सपोज मी 20 MCQ देणं, तर सेकंड चॅप्टरला 10, असं. म्हणजे ते डिपेंड आहे की त्या सब्जेक्टचा कुठल्या चॅप्टरला जास्त वेटेज आहे. नसेल तर इक्वल वेटेज असेल तर 15 क्वेश्चन चॅप्टर नंबर फर्स्ट पासून आणि सेकंड चॅप्टर पासून 15 क्वेश्चन. ठीक आहे. तर हे असं एक छोटंसं स्वरूप असेल एक्झामचं. IC सारखं पॅटर्न असेल, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की बाबा थोडक्यात काय आहे, तर हे तुमचं फायनल एक्झामचं म्हणजे सेमेस्टरच्या मार्क्समध्ये काउंट केलं जाणार आहे. एवढं लक्षात ठेवून तुम्ही त्याचं सिरियसनेस ओळखून तुम्हाला हे कंटिन्यू करायचं आहे. ठीक आहे. तर
त्या दिवशी आम्ही लेक्चर घेत नाही याचा अर्थ असा नाही की म्हणजे आपल्याला लेक्चर बंद करायची होती किंवा दुसरं काही रिझन असं काही नाही. जेणेकरून तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स पडावे, मॅक्झिमम तुम्हाला स्टडीला वेळ मिळावा म्हणून आपण हे मंडे टू सॅटर्डे हा प्लॅन केलेला आहे. ठीक आहे. रोज एका विषयाची टेस्ट होईल. सपोज 30 MCQ आहेत तर टायमिंग समजा आपण ऍक्च्युली 30 MCQ ला किती वेळ लागतो, हार्डली 10 ते 15 मिनिट. परंतु काय केलंय, नेट प्रॉब्लेम असेल कोणाचा, काहीतरी कनेक्टिव्हिटी प्रॉब्लेम असेल म्हणून आपण 10 ते 12 हा एक स्लॉट ठेवूया सकाळी. ह्या 2 तासांमध्ये तुम्ही कधी म्हणजे 10 ते 12 मध्ये सब्जेक्ट टीचर काय करतील, मंडेला सपोज माझा असेल तर मी ग्रुपवरती लिंक टाकणार क्विजची आणि 10 ते 12 मध्ये ऍक्टिव्ह ठेवणार. ह्या 2 तासामध्ये तुम्ही कधीही या, कधीही लॉग इन करा. आणि पण मोस्ट प्रोबेबल असं आहे की सुरुवातीला लगेच सकाळी 10 वाजता लिंक आल्या आल्या सगळ्यांनी ऍक्टिव्ह होऊन ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करून त्याच्यामध्ये जायचं, कंप्लीट करायची क्विज. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी मोस्टली जो काही अटेम्प्ट असेल तो फक्त सिंगल अटेम्प्ट असेल. कारण की कसं होतं, अटेम्प्ट जर एकापेक्षा जास्त ठेवली तर तो जो काही तुमचा रिपोर्ट तयार होतो तो टेस्टचा माय क्विज वरती, त्याच्यामध्ये मल्टिपल टाइम म्हणजे 2 वेळा असेल, रोल नंबर 1 2 वेळा दिले असेल तर त्याच्यामध्ये रोल नंबर 2 त्यांचं 2 वेळा नाव दिसणार आणि पुढे 2 वेगवेगळे स्कोर दिसणार. मग ते परत आम्हाला प्रिझर्व करताना पण प्रॉब्लेम होतो. ठीक आहे. तर आम्ही काय करणार की फक्त अटेम्प्ट एकच ठेवणार. आणि तुम्हाला सगळ्याला पहिली एक गोष्ट करायची की क्विज अटेम्प्ट करताना जो काय आपला स्टँडर्ड फॉर्मॅट आहे, जसं की तुम्ही आता इथं गुगल मीटला केलंय, सुरुवातीला तुमचा रोल नंबर जसं की TYB_, रोल नंबर 1 आणि मग तुमचं नाव आणि सरनाव, हे असाच फॉर्मॅटमध्ये क्विजला तुम्हाला तिथं नाव एंटर करताना तुमचं नेम असं एंटर करायचं आहे. ठीक आहे. आणि एकच अटेम्प्ट असेल आणि बाकीच्या जे काही प्रोसेस आहेत ते प्रत्येक जण ठरवतील. म्हणजे ते पोस्ट आन्सर दिसणार का क्वेश्चनचं, मध्येच मीम असणार नाही, हे काही असेल ते बाकीच्या गोष्टी. पण हे असं एक फॉर्मॅट असेल सिम्पल. 30 MCQ असतील. प्रत्येक दिवशी एक टेस्ट होईल 10 ते 12. नंतर तुम्हाला वेळ दिला जाईल अभ्यासाला. आणि अशी ही पहिली प्रॅक्टिस टेस्ट आपण सोमवार ते शनिवार घेणार आहोत. ठीक आहे. तर याच्यासाठी तुम्हाला माहिती असावं म्हणून मुद्दाम आज सांगतोय, सगळ्या सब्जेक्टची MCQ बुकलेट तुम्हाला कोणालाही मागायची गरज नाही. ऑलरेडी स्टडी मटेरियल शीटवरती, गुगल शीटवरती आहेत, तिथून डाउनलोड करा. एकदा ते बघा. त्यात काही चुकीचं असेल, त्यात काही करेक्शन असतील तर तुम्ही त्या कन्सर्न फॅकल्टीला कॉन्टॅक्ट करून ते करेक्शन करून घ्या. तुमचा डाऊट असेल तरी तो करेक्शन करून घ्या. ठीक आहे. तर हे होतं जनरल आपल्या प्रॅक्टिस टेस्ट बद्दल आणि एक्झाम बद्दल. दुसरी गोष्ट, अटेंडन्स. लेक्चरला बऱ्यापैकी मॉर्निंगला अटेंडन्स वेगळी असते, मिडल सेशनला वेगळी असते आणि इव्हिनिंग सेशनला वेगळी असते. आता सेमेस्टर संपत आलेलंच आहे, मोस्ट ऑफ म्हणजे बऱ्यापैकी संपलेलीच आहे. तरी पण सांगतो मुद्दाम की तुम्ही जेवढे आता जे काही टेस्ट सांगितलं मी ह्याच्यावर तुमचे मार्क्स असतील, तसंच सेम तुमची जी काही अटेंडन्स असेल म्हणजे स्टार्ट दी आपली कधी होती, आय थिंक 15 जून आपलं चालू होतं. 15 जून पासून ते पर्यंत कॉलेज सुरू आहे तोपर्यंत याची ऍव्हरेज अटेंडन्स काढली जाईल आणि त्या अटेंडन्सचा इफेक्ट पण त्या टोटल मार्क्स वरती असेल. ठीक आहे. तर माझी रिक्वेस्ट अशी आहे की जेवढे आता काय राहिलेत शेवटचे थोडे दिवस, जे लेक्चर होतील, टेस्ट होतील, ठीक आहे, त्याच्यासाठी रिक्वेस्ट करतो की 100% अटेंडन्स राहू द्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत, की जेणेकरून तुम्हाला परत प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. रोल नंबर फर्स्ट काय म्हणतात की नोट्स आर नॉट अवेलेबल फॉर सम सब्जेक्ट. ओके. मी सगळ्यांना आज सगळ्या सब्जेक्ट टीचरला रिक्वेस्ट करतो, आज त्यांना त्यांची मीटिंग पण घेणार आहे आज. मग त्यावेळेस त्यांना सांगेन की जे काही अपडेटेड नोट्स आहेत सगळ्या चॅप्टरच्या, फ्रॉम द चॅप्टर नंबर 1 to 6 सगळ्या नोट्स तुम्हाला तिथं भेटतील PDF मध्ये. त्याच्या PPT असतील, MCQ बुकलेट असेल, असाइनमेंट बुकलेट असेल आणि बाकीचं अजून एक्स्ट्रा कोणी काय घेतलं असेल तर त्या सगळ्या गोष्टी तिथं दिसतील तुम्हाला. ठीक आहे. जर त्यातून जर कोणाचं राहिलं तर तुम्ही काय करा, पर्सनली किंवा लेक्चर सुरू असताना सपोज आता सेकंड लेक्चर दुसऱ्या सब्जेक्ट असेल मेटाचं आणि त्यांच्या नोट्स नसतील तर त्यांना लेक्चरमध्ये तुम्ही बोला किंवा मेसेज चॅट बॉक्समध्ये टाका किंवा ग्रुपवरती टाका की अशा अशा सब्जेक्टच्या अशा अशा नोट्स नाहीत. ठीक आहे. म्हणजे जेणेकरून जिथं तिथं तुम्ही जर प्रत्येकाला जसं सांगितलं तर जे ते स्टाफ सब्जेक्ट टीचर ते अपडेट करतील. ठीक आहे. तर पहिली गोष्ट असं आहे की पहिली प्रॅक्टिस टेस्टसाठी तुम्ही सगळी MCQ बुकलेट बघा, चेक करा आणि ते
वाचायला चालू करा, बघा, डोळ्याकडून घालवा, काय प्रॉब्लेम असेल तर ज्या त्या सब्जेक्ट टीचरला बोला. ठीक आहे. तर आता आपण बऱ्यापैकी सगळ्या सब्जेक्टचा सिलेबस अबोव्ह 90% झालेला आहे माझ्या अंदाजानुसार. ठीक आहे. तर सगळ्या सब्जेक्टचे लेक्चर जरी आय थिंक आता मंडे टू सॅटर्डे लेक्चर होणार नाहीत, त्याच्या पुढल्या वीकमध्ये आय थिंक सगळ्यांचा सब्जेक्ट सिलेबस संपेल. त्याच्यानंतर परत थर्ड वीकमध्ये परत प्रॅक्टिसचे सेकंड असेल. असं करत करत 3 टेस्ट कम्प्लीट करायचे आहेत. ठीक आहे. म्हणजे मोस्ट प्रोबेबल आता इथून पुढे लेक्चर जास्त होणार नाहीत, याची काळजी म्हणजे आम्ही तशी घेतलेली आहे. दुसरी गोष्ट, तुम्हाला एक काळजी घ्यायची की तुमची अटेंडन्स ही 100% राहिली पाहिजे. ठीक आहे. की जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये त्याचा बेनिफिट होईल. ठीक आहे. हे झालं याच्याबद्दल. सेकंड थिंग, जे टाटा रेडी इंजिनियर, डिस्टन्स रेडी इंजिनियर प्रोग्राम मध्ये जे ज्यांनी एनरोल केले, त्यांनी सगळ्यांनी इन्शुअर करा. म्हणजे जे टोटल 69 आय थिंक 69 स्टुडंट आहेत, त्याच्यामधले आपल्या डिव्हिजन मधले किती आहेत त्या सगळ्यांनी तो व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केलाय का नाही ते इन्शुअर करा. दुसरी गोष्ट, त्यांना सगळ्यांना त्यांचं लॉग इन डिटेल्स जे आहे ते मी त्यांना प्रोव्हाइड केलेलं आहे. तुम्ही त्या अकाउंटवरती जावा, तिथे प्रोफाईलवरती बघा, तिथं जे काही अपडेट्स असतील त्याच्यावरती मटेरियल पण असेल बघा, वेगवेगळ्या कोर्सचं, एनसीएस असेल, कटेया असेल, खूप काही कोर्सेस आहेत. ते त्याचं सिलेबस बघा, त्याचे कंटेंट आहे. ठीक आहे. सध्याला काहीतरी काल 2 दिवस त्याचा लॉग इन डिटेलचा प्रॉब्लेम झाला होता अकाउंटचा, ते त्यांचं चालू आहे, मेंटेनन्स चालू आहे. तरी पण तुम्हाला त्याच्यावरती काही डेटा दिसतोय का बघा, दिसत असेल तर ते डोळ्याकडून घालवा. त्याच्या व्हिडिओज बघा, एखादा कोर्स सिलेक्ट करा कुठला तरी, कॅड मॅक्स असेल, 3D मॅक्स असेल, एनसीएस आहे, कटिया आहे. सपोज कटिया घेतला तर कटियाचे पहिल्यापासूनचे व्हिडिओ आहेत, तो डेटा फक्त एकदा डोळ्याकडून घालवा. आपल्याला ऍक्च्युली सिलेबसच आहे कटियाचा, आपण कटियाचा तर बघणारच आहोत, पण ते सोडून ऍडिशनली तुम्हाला जर दुसरा कुठला कोर्स बघायचा असेल तर त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे. हे झालं टाटा डिआरीचं, एक्झामचं झालं. अजून दुसरे कोणते इश्यू असेल तर इथंच तुम्ही मला आता बोलू शकता, क्लिअर करू शकता. इथून पुढे परत टेस्टच्या नंतर किंवा टेस्टमध्ये कशाचा काही प्रॉब्लेम असेल, तुम्ही त्यावेळेस ऑन दी स्पॉट सांगणार आणि तो लगेच सॉल्व्ह करता येणार नाही आपल्याला. ठीक आहे. तर ते सगळं टाळण्यासाठी तुम्ही जे काही प्रॉब्लेम असतील किंवा काही तुम्हाला वाटत असेल, काही तुमचे डाऊट्स असतील तर मला इथे सांगा. नसेल तर आपण आपल्या राहिलेल्या पार्टकडे वळूया आणि तो चॅप्टर नंबर 6 हा कम्प्लीट करूया. ठीक आहे. कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता. कोणाला जर काही वाटत असेल ह्या टेस्ट बद्दल, काय पॅटर्न, काय वेळ किंवा दुसरं काय असेल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये मेसेज करून सांगू शकता किंवा डायरेक्ट बोलू शकता. ओके. ठीक आहे. कोणाला काही प्रॉब्लेम नसावा आय थिंक. तर आपण काय करू आता, जो आपला राहिलेला पार्ट आहे चॅप्टर नंबर 6 तर त्याच्याकडे वळू आपण. आय थिंक मला वाटते जो सिंपल प्रॉब्लेम होते ते झाले. त्याच्यानंतर परत थोडे थोडे मी क्रिटिकल घेतले 2 स्टेप मधले. त्याच्यानंतर आपण टोल लेंथ कम्पेन्सेशन आणि कटर डायमेट्रिक कम्पेन्सेशन हा पण पार्ट कव्हर केले. ओके. आता त्याच्यानंतर ऍक्च्युली पुढच्या पार्टकडे जायच्या अगोदर मी हे पण सांगू इच्छितो की जे आपण आतापर्यंत एक्झाम्पल बघितले, ठीक आहे, त्याच्यानंतर आता जो पुढचा पार्ट आहे केनर सायकलचा, हा तर बघूच. पण त्याच्यानंतर मी तुम्हाला जे काय आज प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल देईन तर व्यवस्थित आणि जेवढी तुम्हाला अॅक्युरेसी जास्त जमेल तेवढ्या अॅक्युरेसीने प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे आणि ते मला सबमिट करायचे. ठीक आहे. तर आतापर्यंत जे काय आपण प्रॉब्लेम बघितले त्याच्यामध्ये तुम्ही जर एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल तर तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की प्रत्येक स्टेपसाठी सपोज जो प्रॉब्लेम लास्ट टाइम दिला होता की जसं या सर म्हणला की सेंट्रल एक ड्रिल होतं त्याच्या साईडला ते 4 हे होते ते स्लॉट किंवा 4 ड्रिल असतील दुसरे वेगळ्या डायमीटरचे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करायचो, प्रत्येक ब्लॉकला म्हणजे आपला जो ब्लॉक नंबर असेल एन 10 20 30 त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेस काय करायला लागायचं की रिपीट त्या इन्स्ट्रक्शन द्यायला लागायचे. ठीक आहे. मग ते काय व्हायचं, रिपीटेबिलिटी ऑफ द ब्लॉक और
preparatory code or miscellaneous code we have to write. Okay. So for that we are coming with the Kner cycle program. In that Kner cycle program, we are going to just reduce that number of the repetitive steps. Okay. So basically, Kner cycle it is used for same type operation. Here we are going to do on that. Suppose I will take one problem, 100 by 100 mm length. One plate is there, MS plate is there, in which that one central drill is there, which is having 5 16 diameter hole, and another 4 hole which is having at each corner, which is having 510 diameter hole. Okay. So first of all, I have to use two different tools for two different hole. One is a 516, one is a 510. Okay. So no problem for first 516 single hole and for tool number one, T01. Okay. But I want to do that remaining 4 holes with second tool, that is a T02, which is having 510 diameter. Okay. So for that, suppose drill number 1, 2, 3, 4. Okay, total 4 hole which is having 510 diameter. Suppose I want to do first hole, that is a hole number 1, which is diameter is a 510. So for that I have to go for that rapid G00, then G01, then X, Y, Z coordinate, then Z coordinate, then again I have to go for second drill, then again I have to go for the G00, something like G01. Okay, like this I have to go for each and every details for each and every same size hole. Okay, हे सगळं आपण एका सेम साईजच्या ड्रिल जर असतील एका वर्कपीस वरती, तर आपल्याला सेपरेट सगळ्यासाठी आपण कोड लिहितो, बरोबर आहे, ब्लॉक नंबर लिहायचो. परंतु केनड सायकल मध्ये कसं आहे की जर एकाच साईजचं होल असेल आणि ते भरपूर ठिकाणी आपल्याला घ्यायचं असेल, रिपिटेशन भरपूर ठिकाणी असेल, तर आपण ते त्याच्या ब्लॉक नंबर रिड्यूस करू शकतो. कसं तर केनड सायकल यूज करून तुम्ही बघू शकता. It is found many times that series of the motion are to be repeated. एकाच सारखं वर्क जर ते रिपीट होत असेल किंवा रिपीटेड अ नंबर ऑफ द टाइम ठराविक साठी, मेनी ऑफ द विच आर फेअरली कॉमन टू ऑल द पोझिशन, बऱ्यापैकी काही काही ऑपरेशन सेम असतात, कॉमन असतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, इन केस ऑफ द ड्रिलिंग ऑपरेशन, द टूल टू पोझिशन अ लिटल अबव द होल इन रॅपिड प्रॉब्लेम, देन मूव्ह टू द रिक्वायर्ड डेप्थ विथ द गिव्हन फीड रेट. आपण ऑलरेडी बघितलं हे. अँड देन द टूल हॅज टू रिटर्न टू द टॉप ऑफ द होल. म्हणजे सुरुवातीला तिथं पोझिशनला जाणार, प्लेटच्या होलच्या डेप्थ दिल्यानंतर फीड रेट दिल्यानंतर ते खाली जाणार, परत ते त्याच्यावरती येणार. नॉर्मल प्रोसिजर आहे हे जे आपण बघितली पाठीमागे. द सेम ऍक्शन आर टू बी रिपीटेड फॉर इच ऑफ द होल्स. आपण हीच ऍक्शन प्रत्येक होलला करत होतो आता आपण. ठीक आहे. If therefore is a possible to define Kennard cycle or a fixed cycle which can be repeat all these motions without having to repeat the same information for each of the holes. हेच आपल्याला रिपीट करायचं असेल आणि हेच आपल्याला प्रत्येक वेळेस जर इन्फॉर्मेशन द्यायच्या ऐवजी आपण जर फिक्स्ड एक सायकल किंवा एक केनड सायकल केली तर ते रिपीट करायची गरज नाही. फॉर एक्झाम्पल, खाली एक कोड दिलाय बघा, केनड सायकल पोझिशन ऑफ एलिमेंट प्लेस N10 फर्स्ट ब्लॉक G81 म्हणजे मी केनड सायकल ऑन केली. एक्स वाय झेड काय असेल ते मी त्या होलचे कोऑर्डिनेट दिले. ठीक आहे. हेच सेम होल 4 ठिकाणी आहे सेम डायमीटरचं, तर त्याच्यासाठी काय करायचं, N20 N30 N40 तुम्ही बघा. याच्यामध्ये पहिलं होल आहे ते X25 Y35, सेकंड होल आहे ते X55 Y50 अँड थर्ड X75 Y70. ठीक आहे. हे असे 3 होल आहेत, सेम साईजची होल आहेत. ठीक आहे. तर पहिल्या होलला फक्त त्यांनी सांगितलं की केनड सायकल ऑन केली, पहिल्या होलचे डायमेन्शन एक्स वाय झेड किती खाली घ्यायचंय. ठीक आहे. रेडियस किती आहे, फीड रेट किती आहे. तुम्ही जर सेकंड अँड थर्ड होलला बघितलं तर फक्त एक्स अँड वाय कोऑर्डिनेट व्हॅल्यू दिलेत. त्याला पुढे झेड, त्याची रेडियस, त्याला फीड रेट किती आहे हे रिपीट केलं नाहीये. का तर सुरुवातीला सांगितलंय फक्त की पहिल्या ब्लॉकला, पहिल्या होलला एवढं डेप्थ आहे, तुम्हाला एवढं खाली जाऊन होल ड्रिल करायचंय, रेडियस एवढी आहे आणि फीड रेट. तेच व्हॅल्यू दुसऱ्या होलला पण रिपीट होतात, तिसऱ्याला पण होतात आणि
जर तुमच्या अजून असतील मल्टिपल चौथा पाचवा तर ते सेम वरचे जे दिलेलं इन्फॉर्मेशन आहे तेच कंटिन्यू खाली होते जोपर्यंत तुम्ही ती सायकल बंद करत नाही तोपर्यंत. ठीक आहे. तर तुम्ही लास्टला बघितलं माझी 3 होल ड्रिल झाली आणि चौथ्या होलला म्हणजे पुढल्या स्टेपला मला ती केनर सायकल बंद करायची आणि टूल मला माझ्या ओरिजिन पोझिशनला किंवा माझ्या मशीन 0 पॉईंटला मला न्यायचे. तर मी काय केलं N40 G80 X0 Y0 Z50. ठीक आहे. सिंपल आहे. तुम्हाला कमीत कमी ब्लॉक्स मध्ये कसा प्रोग्राम लिहायचा हे त्याचं एक खूप चांगलं उदाहरण आहे. ठीक आहे. तर हे आहे केनर सायकल जेणेकरून आपल्याला कमीत कमी ब्लॉक्स मध्ये तुम्ही जेवढ्या कमीत कमी ब्लॉक मध्ये प्रोग्राम लिहाल तेवढं तुमचं स्टोरेज आहे ना त्याचं ते कमीत कमी डेटामध्ये सगळं इन्फॉर्मेशन स्टोअर होईल आणि तुम्हाला प्रोग्रामला वेळ कमी लागला म्हणजे तुम्ही प्रोग्रामिंग टाइम रिड्यूस केला की तो अल्टिमेटली तुमचं काय होतंय प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होते. बरोबर आहे. तर हे असेच अनेक बेनिफिट्स तुम्हाला मिळत जातात. तुम्ही जर बघितलं असेल सुरुवातीपासून आपण प्रोग्राम सिंपल बघितले एका एका ब्लॉक्स मध्ये आपण सेपरेट प्रिपरेटरी आणि मिसलेनियस कोड मेन्शन करून त्याचं डिस्क्रिप्शन लिहितो. बरोबर आहे. हळूहळू परत आपण ते 2 टूल कडे आलो. ठीक आहे. एकाच प्रॉब्लेम मध्ये 2 टूल लागतो. नंतर आपण काय केलं टूलच्या लेंथ वेगवेगळ्या असतील तर त्याच्यासाठी काय केलं. ठीक आहे. टूल कटर कम्पेन्सेशन बघितलं डायमीटर कम्पेन्सेशन बघितलं. त्याच्यानंतर हे सगळं आता फायनल स्टेज की हे सगळं लिहायचं आहे पण रिपिटेटिव्ह वर्क असेल तिथं कसं ते ब्लॉक्स रिड्यूस करायचं हे पण आपण बघितलं बाय युझिंग केनर सायकल. ठीक आहे. म्हणजे जे पहिले प्रॉब्लेम सोडवले त्या पहिल्या वेगवेगळ्या मेथडने सोडवले. ठीक आहे. ते सगळे प्रॉब्लेम तुम्ही आता केनर सायकलने सोडवू शकता. जर पहिले प्रॉब्लेम तुम्ही सोडवण्यासाठी टोटल समजा एका प्रॉब्लेमला तुम्ही 12 ते 15 ब्लॉक्स यूज केले असतील. ठीक आहे. तर ते आता तुम्ही केनर सायकल मध्ये तेवढेच ब्लॉक्स होतील कदाचित पण त्याच्यामधला जो कंटेंट आहे तो तुम्ही 50 to 60% रिड्यूस करू शकता. ठीक आहे. त्याचा अल्टिमेटली ते काय करतं स्टोरेज रिड्यूस करतं तुमचा टाइम रिड्यूस करतं प्रोग्रामिंगचा. हे सगळेच ऍडव्हान्टेजेस तुम्हाला या केनर सायकल मध्ये भेटतील. ठीक आहे. तर हे आहे केनर सायकल बद्दल. याच्यामध्ये कोणाला काय डाऊट केनर सायकल चालू केली एकदा तुम्ही एका ब्लॉकला की तिथून जोपर्यंत तुम्ही केनर सायकल बंद करत नाही तोपर्यंत तुम्हाला ते त्याचा केनर सायकलचा इफेक्ट बघायला मिळेल. एकदा का सेम ऑपरेशन झाली तुमची सपोज माझ्या प्लेटवरती चार सेम साईजची होल होती ते पूर्ण झाले की तुम्ही केनर सायकल ऑफ करा आणि तुम्ही रेग्युलर परत दुसरा ड्रिल घ्या काही प्रॉब्लेम नाही. मग त्याच्यासाठी केनर सायकल ऑन 81 80 कॅन्सल. ठीक आहे. तर याच्यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम आहे किंवा डाऊट्स आहे. तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता नसेल तर डायरेक्ट बोलू शकता. ओके. तर आय थिंक कोणाला काही डाऊट नाहीये. आपण नेक्स्ट पॉइंटकडे जाऊ. ठीक आहे. तर नेक्स्ट पॉइंट आहे तो डू लूप. आता डू लूप म्हणजे काय तर जर सेम साईजची जर ऑपरेशन असेल तर आपण काय करत होतो केनर सायकल यूज केली. ठीक आहे. तेच जर सेम ऑपरेशनचे जे काही होल आहेत ते जर सेम डिस्टन्स वरती जर प्लेस केलेले असतील. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला मी काय म्हणतो ते कळते का समजा 4 होल आहेत आणि ते इक्वल डिस्टन्स वरती आहेत. ठीक आहे. तर त्याच्यासाठी परत अजून एक आहे ते आपण कुठला डू लूप यूज करायचा जेणेकरून जे तुम्ही ऑपरेशन परफॉर्म करणार आहात पुढची ते इक्वली असतील डिस्टन्स वरती तर डू लूप ही एक कमांड यूज करायची त्याच्यामुळे तुमचं अजून फास्ट होतं. ठीक आहे. हे शॉर्ट टर्म आहेत थेरोटिकल टर्म आहेत. मॅक्रोज. आता मॅक्रोज म्हणजे काय की जे काय आपण कोऑर्डिनेट नंबर यूज करतो प्रोग्रामिंग मध्ये त्याच्यामध्ये काय करतात व्हेरिएबल्स यूज करतात. आता मॅक्रोज मी तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर
तुम्ही जर कटिया सॉफ्टवेअर असेल यूज केला असेल तर तुम्ही एखादी जिओमेट्री ड्रॉ केली कटियामध्ये, ठीक आहे, एखादी जिओमेट्री ड्रॉ केली, त्याला तुम्ही मटेरियल प्रॉपर्टीज दिल्या, त्याच्यावरती तुम्ही वेगवेगळे बाउंड्री कंडिशन असतील, ठीक आहे, जे काही दिलेले काही इनपुट असतील तुम्ही त्याच्यावरती अप्लाय केले, तर हे सगळं करत असताना त्या स्क्रीनच्या पाठीमागं म्हणजे त्या कटियाच्या स्क्रीनच्या पाठीमागं एक स्क्रिप्ट तयार होत असते, ठीक आहे. त्या स्क्रिप्टला इथे एक मॅक्रो म्हणून ऑप्शन आहे कटियामध्ये, ठीक आहे. जर तुम्हाला त्या पूर्ण ड्रॉइंगचं तुम्ही मॉडेलिंग केलं, त्याच्यावरती सगळे फोर्सेस जे काही तुमच्या दिलेल्या बाउंड्री कंडिशन असतील, लोडिंग कंडिशन असतील, अनालिसिस केल्यानंतर सोल्युशन रिझल्ट मिळाल्यानंतर हे स्टार्टिंग फ्रॉम डिझायनिंग आणि मॉडेलिंग टू अप टू लास्ट रिझल्ट अनालिसिस, हा जो काही पूर्ण डेटा असेल त्या पर्टिक्युलर एखाद्या पार्टचा, तो सगळा तुम्हाला जर एखाद्या स्क्रिप्टमध्ये हवा असेल तर त्याच्यासाठी ही मॅक्रो म्हणून एक खूप महत्वाचा टूल आहे, ज्याच्यामध्ये एक प्रोग्रामिंग बेसिसमध्ये ते सगळं सेव्ह होतं. तुम्हाला एक स्क्रिप्ट भेटते, त्या आपली मूवीची स्क्रिप्ट कसं असते, एखादा पिक्चर असेल तो बनवायच्या अगोदर ते एक स्क्रिप्ट दाखवतात, ठीक आहे, म्हणजे हे असं असं आहे, तसं तुमचं हे जे काही एखादा पार्ट असेल तिची एक स्क्रिप्ट तयार होते सॉफ्ट कॉपीमध्ये प्रोग्रामिंगमध्ये, तर ती तिथे सेव्ह होते मॅक्रोज मध्ये, आणि ती ओपन केल्यानंतर तुम्हाला सगळे डिटेल दिसतील, तुम्ही कुठल्या कुठल्या स्टेप्स कशा केल्यात, कुठले कुठले डायमेन्शन तिथे इनपुट दिलेत. आणि सपोज एखादा पार्टचं माझं मॉडेलिंग करून झालं, सगळं अनालिसिस करून झालं, आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की बाबा आफ्टर 1 month 6 month अकॉर्डिंग टू कस्टमर feedback and reviews, I want to do some changes in that existing design, then again I have to go for the new design, then modeling. Okay, so we have to avoid this such a repetitive works. So for that we are going to just uh, we are going to get that macros file, existing file, and we are going to do some modification in that file only. Okay, in terms of the dimension, in terms of the material properties, in terms of loading and boundary condition, within minutes, within hours, less time, we can just call as less time, and we will create the new part. Okay, so for that purpose macros is a very very important term. The next sub program and subroutine. ओके, आता म्हणजे जोपर्यंत आपण एखादा प्रोग्राम, सपोज एक वर्कपीस आहे, त्याच्यासाठी मी एक स्पेसिफिक प्रोग्राम तयार केलेला आहे, तो प्रोग्राम मी मशीनमध्ये इनपुट दिलेला आहे, मी रॉ मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे ऍज अ इन्व्हेंटरी करून, आणि माझं प्रोग्रामिंग सुरू आहे, माझं मॅन्युफॅक्चरिंग सुरू आहे, ठीक आहे. आणि अचानक मला असं वाटलं की काहीतरी एक त्या प्रोग्राम मध्ये, त्या वर्कपीस मध्ये ऍडिशनल काहीतरी मला एक वर्क करायचं, ठीक आहे. सडनली म्हणजे असा अगोदर विचार नव्हता माझा, अगोदर फक्त एक प्रोडक्ट करायचा होता, त्याचा मी प्रोग्राम केला, मशीनला रन केला, मॅन्युफॅक्चरिंग सुरू आहे, 100 युनिट झाले, 1000 झाले, म्हणजे ठीक आहे. आणि मला अचानक आज वाटलं की थोडं काय तर त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करायचं, आणि मला अर्जंट करायचं, मला लगेच त्याच्यामध्ये काय थोडं चेंजेस करून, थोडं डिझाईन चेंज करून मला करायचं. तर तुम्ही जो काही पार्ट नवीन ऍडिशनल करणार आहात त्याचा थोडा प्रोग्राम बनवा, आणि तो कुठल्या प्रोग्राम म्हणजे कुठल्या ब्लॉक नंतर तुम्हाला तो ऍड करायचा आहे, ठीक आहे, तिथं तुम्ही तो प्रोग्राम ऍज अ सब प्रोग्राम म्हणून तो ऍड करा त्या प्रोग्राम मध्ये. मग हे सब प्रोग्राम ऍड करण्यासाठी तुम्हाला प्रिपरेटेड कोड आहे, तो G98, ठीक आहे, कॉल करायचा, म्हणजे तो त्या ब्लॉक नंतर तो तिथे येणार आणि तो ऍक्ट होणार, ठीक आहे. म्हणजे सपोज मला N50 नंतर माझा नवीन सब प्रोग्राम मला तिथं इम्प्लिमेंट करायचं आहे, तर त्याच्यानंतरच तुम्ही काय करा, तिथं कॉल करा सब प्रोग्रामला G98, तो तिथे येईल आणि तिथून तो ऍक्टिव्ह होईल जोपर्यंत संपत नाही. आणि बंद करायचा असेल तर G99 एंड ऑफ द सब प्रोग्राम, आणि तिथून खाली तुमचा जो रेग्युलर प्रोग्राम असेल तो तुमचा प्रोग्राम रन होईल, ठीक आहे. आणि त्या सब प्रोग्रामसाठी ती सब रुटीनची एक फाईल असते, ती फाईल तिथं ऍक्टिव्ह होते, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की बाबा सब प्रोग्राम आणि सब रुटीन म्हणजे काय आहे, की बाबा हे असे फंक्शन आहे की तुम्हाला फक्त आहे त्या एक्झिस्टिंग प्रोग्राम मध्ये थोडंसं ऍडिशनल काहीतरी करून, नवीन डिझाईन चेंजेस करून, किंवा त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन करायचे असतील चालू प्रोग्राम मध्ये, तर तुम्हाला एक ऍडिशनल प्रोग्रामची छोटीशी फाईल त्याच्यामध्ये इम्पोर्ट करावी लागते, ठीक आहे. आणि तुम्ही मल्टी टाइम कितीही वेळा यूज करू शकता.
आता डू लूपचा एक फॉर्मॅट आहे, तुम्ही जर बघितलं इथं एक फॉर्मॅट दिलाय G25, ही कमांड आहे डू लूपची. PQL, आता PQL हे काय काय स्पेसिफाय करतात तुम्ही खाली लिहिलेलं आहे बघा. पी म्हणजे काय, तर त्या डू लूपचा बिगिनिंग ब्लॉक नंबर, म्हणजे मला डू लूप म्हणजे कुठून मला स्टार्ट करायचं त्या ब्लॉकचा नंबर. ठीक आहे. क्यू म्हणजे काय, क्यू स्टँड्स फॉर एंडिंग द ब्लॉक नंबर, मला डू लूप कुठं स्टॉप करायचं आहे. म्हणजे इक्वली स्पेसड ड्रिल होल असल्याला, समजा पहिले 4 असतील आणि पुढचे 2 इक्वली स्पेस नसतील, तर पहिले 4 झाले की मी डू लूप स्टॉप करणार. ठीक आहे, तो ब्लॉक नंबर टाकायचा. एल म्हणजे काय, की तुम्हाला तो लूप किती वेळा रिपीट करायचा आहे, म्हणजे त्या लूपचा डू लूपचा इक्वली स्पेस असल्याला किती वेळा, एकदा, दोनदा, तीनदा, नंबर ऑफ द टाइम्स परफॉर्म. ठीक आहे, 1 असेल, 2 असेल, 3 असेल, ऍज पर द रिक्वायरमेंट. तर हे आहे डू लूपचा ब्लॉक नंबर. म्हणजे सपोज मला ब्लॉक नंबर 50 नंतर मला डू लूप ऍक्टिव्ह करायचं असेल केंद्र सायकल मध्ये, ठीक आहे, तर मी काय करेन, N60 वाला ब्लॉक असेल तो माझा डू लूपचा असेल. G25 पी असेल तो स्पेसिफाय ब्लॉक नंबर, कुठून कुठं करायचंय मला, तर मी तिथं लिहीन N50, N40, कुठं एंड करायचंय क्यू, N70, N90. ठीक आहे, आणि एल किती वेळा, 3 वेळा, 2 वेळा, 1 वेळा. ठीक आहे, तर हे झालं डू लूपचं. नंतर मॅक्रोज ऑलरेडी मी तुम्हाला स्पेसिफाय केलंय की काय आहे मॅक्रो. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये खाली बघा एक कन्व्हेन्शनल प्रोग्राम आणि मॅक्रो प्रोग्राम. आता एक सांगायचं म्हणजे दाखवायचं तुम्हाला सांगतोय की जनरल कन्व्हेन्शनल प्रोग्राम मध्ये आपण काय करतो, कोड लिहितो, डायमेन्शन देतो, XYZ, फीड रेटच्या व्हॅल्यू लिहितो. ठीक आहे, आणि मॅक्रोज मध्ये कसं असतं की एवढं सगळं लिहिण्यापेक्षा ते टाळतात, लाईन्स कमी करतात. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये काय असतं फक्त बाबा असं काहीतरी स्पेसिफाय डायमेन्शन देतात, Z'50. तुम्ही नंतर तुम्ही काय करू शकता की जे काही चेंजेस करायचे तुम्हाला परत कोडिंग मध्ये, तर तुम्ही त्या फाईल मध्ये जावा स्क्रिप्ट मध्ये मॅक्रोच्या, आणि फक्त 50च्या जागेला 60, 70, 80 फीड रेट असेल तिथे व्हॅल्यू चेंज करा. हा फक्त मॅक्रोचा फॉर्मॅट आहे. ठीक आहे, सेमच असतो थोडा, फक्त तुम्ही त्याच्यामध्ये स्क्रिप्ट मध्ये इझिली एडिट करून नवीन तुम्ही प्रोडक्शन करू शकता. ठीक आहे, तर हा झाले पार्ट डू लूप, मॅक्रो, सबरूटीन आणि सब प्रोग्राम. तर हे आपण प्रोग्राम बेसिक आहेत, ऑलरेडी बघितलेले आहेत, वेगवेगळ्या स्टेपचे आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे कोड दिलेले आहेत, जी आणि एम कोड, ते यूज करून आपण हे प्रॉब्लेम सिंपल सिंपल बघितलेले आहेत. असे प्रॉब्लेम असतील तुम्ही नोट्स बघा. आता हा जो प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये कर्व आहे, ठीक आहे, स्लॉट आहेत, तर त्याच्यासाठी काय काय असेल, आता हे दिलेल्या नोट्स मध्ये पण काय काय ठिकाणी डायमेन्शन चुकलेले असू शकतात. ठीक आहे, त्याच्यामुळे जे मी तुम्हाला सांगितलंय त्या लॉजिकनं सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, म्हणजे तुमचं काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, तर हे झालं थेरोटिकल पार्ट. मी आता तुम्हाला एक्झाम्पलकडे जातो, एक्झाम्पल दाखवले तुम्हाला, त्याच्यावरून आपण डिस्कस करू. आता जर तुम्ही जर आपलं असाइनमेंट बुकलेट जर बघितलं, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपण त्याच्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आहेत, पण जे राहिलेत ते सगळे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, आता इथून चालू होते आपला लास्ट चॅप्टर. तर ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं, हा प्रॉब्लेम आपण ऑलरेडी सॉल्व्ह केला. ठीक आहे, हा पण केलेला आहे, की सोपाच आहे, हा तुम्ही करू शकता तुमच्या रेफरन्ससाठी, तुमच्या प्रॅक्टिससाठी, काही प्रॉब्लेम नाही. हा पण सोपाच आहे, 2-3 स्टेपचा, हा पण सिम्पलच आहे. आपण लास्ट लेक्चरला ऑलरेडी बघितलेला आहे. याच्यामध्ये बेसिकली आता तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे ऑलरेडी, बरोबर आहे, परंतु आज जे मी तुम्हाला केंद्र सायकलचं सांगितलेलं आहे, जे काही यूज करून आपण प्रोग्राम करायचा आहे, तर हा प्रोग्राम तुम्ही डू लूप आणि केंद्र सायकलनं करू शकता. कसं काय, तर तुम्ही जे 4च्या साईडचे होल आहेत, 4 होल, ते 12 डायमीटरचे आहेत, बरोबर आहे, आणि मधला 16, म्हणजे 2 टूल लागणार ह्या प्रोग्रामला. एका टूल मध्ये तुम्ही 516चं ड्रिल करा, दुसऱ्या टूल मध्ये ज्यावेळेस तुम्ही 512चे होल कराल त्यावेळेस ते इक्वली स्पेस्ड आहेत का चेक करा, इथे ह्या प्रॉब्लेम मध्ये आहेत. ठीक आहे, दुसरी गोष्ट काय की केनर सायकलचा यूज करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतोय का, बघा येतोय, कारण की सेम साईजचे होल आहे. त्या कोडचा उपयोग करा, आणि हा प्रोग्राम तुम्ही बाय युझिंग केनर सायकल त्याच्यामध्ये डू लूपचा वापर
आणि कोणाला वाटलं की जरा ह्या प्रॉब्लेम मध्ये मला ऍडिशनल काहीतरी दुसरीकडे होल पाडायचा आहे किंवा काहीतरी स्लॉट करायचा आहे. समजा हे जे काय वरचे 2 होल आहेत टॉपचे, ह्याच्या दोन्हीच्या मध्ये मला एक स्लॉट करायचा आहे, तरी तुम्ही सब प्रोग्राम कॉल G98 आणि G99 एट ऑफ द सब प्रोग्राम तुम्ही हा तुमच्या मनानं ऍडिशनली त्याच्यामध्ये टाकून एक स्लॉट करू शकता. ठीक आहे. हे असं तुम्ही काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी तुम्हाला जे काही वाटतं की मी असं करू शकतो का प्रोग्राम, करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्ही हे प्रॅक्टिस कुठे करू शकता, इथंच करायची. आता हा प्रोग्राम आहे, हा तुम्ही किनर सायकलनं सॉल्व्ह करा. ठीक आहे. नंतर तुम्ही डू लूप यूज करा, ह्याच्यामध्ये सब प्रोग्राम आणा, काही करू शकता तुम्ही. फक्त एन्श्योर करा की जे काही तुम्ही स्टेप अप्लाय करत आहात ते आपल्या रूल्स प्रमाणे आहेत की नाही. ठीक आहे. हा प्रोग्राम सॉल्व्ह करू शकता तुम्ही किनर सायकलसाठी. त्याच्यानंतर हा पण बघितलेला आहे आपण, ज्याचे की ड्रिल थ्रू आउट नव्हते, फक्त ठराविक अंतरावरती ड्रिल होते त्या प्लेटचे. हा पण झालाय. हा पण झालाय म्हणजे मी फक्त झालाय म्हणून का सांगतो की आपण आधीचे प्रॉब्लेम सोप्या मेथडने घेतले. तुम्ही आता सगळे प्रॉब्लेम परत डबल सोडवू शकता विथ किनर सायकल आणि डू लूप साठी सब प्रोग्राम आहे. ठीक आहे. तुम्ही प्रॅक्टिस कितीही करू शकता, त्याला काहीही प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. हा पण करू शकता तुम्ही. बघा दिसायला सोपं आहे, थोड्या स्टेप्स आहेत, सर्क्युलर आर्क आहे. ठीक आहे. हा पण तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत. तुम्ही परत अजून इन्क्रिमेंटल करताय का ऍब्सोल्यूट करताय. ठीक आहे. कुठलं तर एक फॉलो करा. ऍब्सोल्यूट करताय तर ऍब्सोल्यूटच करत जावा आणि त्याच्यामध्ये परत मग तुम्ही किनर सायकल असेल, डू लूप असेल, सब प्रोग्राम असेल, हे सगळं अप्लाय करत जावा. ठीक आहे. हा पण ऑलरेडी झालाय, हा पण बघितलाय. पण हा तर आज मला हा प्रॉब्लेम देतोय, दिसतोय का व्यवस्थित सगळ्यांना. ठीक आहे. राईट अ मॅन्युअल पार्ट प्रोग्राम फॉर ड्रिलिंग अँड मिलिंग ऑपरेशन ऑन अ स्टील प्लेट शोन इन फिगर. अजून अ डायमीटर ऑफ द कटर ॲज अ 5 mm. ठीक आहे. इथं तुम्ही जर बघितलं तर स्पेसिफिक त्या कटरची काय दिलेत, डायमीटर दिलंय 5 mm अँड नेसेसरी ड्रिल साइज फॉर ड्रिलिंग ऑपरेशन. The tool position in the Z direction is manually controlled. Do the required machining calculation. Cutting speed P is equal to 25 meter per minute. Number of the flutches is 3. For the end mill cutter, F is 0.10 mm per tooth. आता याच्यामध्ये कन्फ्यूज होण्यासारखं काही नाही. ठीक आहे. पहिली गोष्ट तुम्हाला काय करायचं आहे, गिवन डेटा घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये काय ड्रिलिंग आणि मिलिंग ऑपरेशन आहे. ठीक आहे. आता हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही केनर सायकल यूज करा, डू लूप यूज करा. आता डू लूप यूज करता येतो का, इथं आहे का तुमचं काही इक्वली स्पेस, इथं आहे का. ड्रिल आहेत 3 पण ते इक्वली स्पेस आहेत का, नाहीत. इथं डू लूप यूज करू नका. ठीक आहे. केनर सायकल तुम्ही यूज करू शकता का, बघा, विचार करा. ठीक आहे. गिवन डेटा लिहा, फीड रेट दिली तुम्हाला. ठीक आहे. कटिंग स्पीड दिलंय फी, पण ते कशात दिलंय, तुम्हाला कसं कन्वर्ट करायचं आहे, तुम्ही टोटल तुमच्या प्रोग्रामचं MM मध्ये घेताय कसं, एक काहीतरी फॉर्मॅट ठेवा फिक्स. सगळ्याचं कन्व्हर्जन सेम युनिट मध्ये करायचं. गिवन डेटा, फीड रेट आहे, स्पीड आहे. ठीक आहे. सगळे डायग्राम मध्ये डायमेन्शन दिलेत. 3 छोटे छोटे होल आहेत, त्याचे डायमीटर 5 आहे. ठीक आहे. 3 होल आहेत छोटे सेंटरला. त्याच्यानंतर जे मोठे आर्क आहेत, रेडियस 15, ते हॉरिझॉन्टल एक आहे आणि व्हर्टिकल एक आहे. त्याच्यानंतर रेडियस 10 चे 2 सेमी सर्कल आहेत. ठीक आहे. एक आतल्या साईडला आहे, एक बाहेरच्या साईडला आहे. तर ह्याच्यासाठी तुम्हाला काउंटर क्लॉकवाईज कुठं वापरायचं आहे, क्लॉकवाईज कुठं वापरायचं आहे, कुठं कुठल्या प्रोसेस करायच्या, हे सगळं बघून तुम्ही, नॉर्मलच प्रोग्राम आहे, फक्त तुम्हाला व्यवस्थित लक्ष देऊन तुम्ही कुठं मशीन 0 पॉईंट घेताय. आता ठीक आहे, हा प्रॉब्लेम असा आहे, सपोज मी ह्याच्या राईट साईडला, बरोबर राईट साईडला, ठीक आहे, इकडे तुम्ही लिहिले बघा मे 18-10, ह्या साईडला कुठेतरी मशीन 0 पॉईंट घेतला, तर तुम्ही सुरुवातीला कुठे येणार, जॉब 0 पॉईंट. जॉब 0 पॉईंट कुठे घेणार, हॉरिझॉन्टल लाईन वर घेऊ शकता तुम्ही, इथं खालती. ठीक आहे. आणि तिथून तुम्ही स्टार्ट करू शकता. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये पार्ट घेत असताना काय करा, मशीन जो जॉब 0 पॉईंट आहे तो तुम्ही आता कुठं घेऊ शकता, एक तर तुम्ही सेंटरला घ्या, ही जी काय सेंटर लाईन आहे पहिल्या हॉरिझॉन्टल लाईनची, आणि तिथून वर काम करा. नसेल तर तुम्ही काय करा,
ही जी लाईन आहे एकदम पार्टची खालची, ठीक आहे, कुठली ही लाईन हॉरिझॉन्टलची 85 जी डायमेन्शन दिले त्याची खालची लाईन, तिथून तुम्ही प्रोग्राम स्टार्ट करा. त्या लाईनला तसं एक्सटेन्शन करून पुढं जॉब 0 पॉईंट घ्या आणि तिथून स्टार्ट करा. मग हे जे पहिला R15 जो सेमी सर्कलचा आर्क आहे, सुरुवातीलाच पहिलं जे काय ऑपरेशन असेल ते कसं असेल तुमचं अँटी क्लॉकवाईज, म्हणजे जे काही G03 असेल तिथून चालू करा. परत तिथं पुढं पॉईंट द्या, 31 डिस्टन्स दिलंय त्या R10चं, तिथं परत इथं आला की तिथून परत क्लॉकवाईज घ्या, पुढं असं करत करत हा प्रॉब्लेम कम्प्लीट करा. सगळ्यांनी ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हा प्रॉब्लेम आज सॉल्व्ह करायचा, ठीक आहे. आणि झाल्यानंतर मला PDF फाईल करून मला सेंड करायचं, ठीक आहे. याच्यामध्ये कोणाला काय प्रॉब्लेम, प्रत्येकानं आपलं लॉजिक लावू शकता, प्रत्येकाने मशीन 0 जॉब 0 पॉईंट तुम्हाला हवा त्या ठिकाणी घेऊ शकता. फक्त त्या पॉईंटनं रेफरन्सनं तुमचं साइन कनेक्शन बनवा, कुठं व्हॅल्यू पॉझिटिव्ह कुठं निगेटिव्ह घ्यायच्या, व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल, राईट साईड, लेफ्ट साईड, अपवर्ड, डाऊनवर्ड, ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सॉल्व्ह करायला चालू करा, ठीक आहे. अटेंडन्स सगळ्यात शेवटी घेतली जाईल, ठीक आहे.
ओके, व्हेरी गुड क्वेश्चन फ्रॉम रोल नंबर 6 सोनूने, की ते जे काही होल आहेत तुम्हाला मी ते सांगितलं की 5 डायमीटरचे 3 छोटे होल आहेत. ठीक आहे. ऍक्च्युली त्या प्लेटची थिकनेस दिलेली नाहीये. ठीक आहे. त्या प्रॉब्लेम मध्ये तो डेटा नाहीये. म्हणजे तुमचा जो गिव्हन डेटा आहे त्याच्यामध्ये एक पार्ट काय मिसिंग आहे की त्या प्लेटची थिकनेस माहित नाही तुम्हाला. ठीक आहे. तर तुम्ही काय करू शकता, आपला जो प्रोग्रामचा पार्ट काय पहिला अजम्पशन, तुम्ही काय करू शकता, थिकनेस घेऊ शकता त्या प्लेटचे अजम्पशन करू शकता. नसेल तर त्याची काही गरज नाहीये तुम्हाला, खाली डेप्थ काही द्यायची गरज नाहीये. जो आपण पहिले नॉर्मली प्रोग्राम करत होतो ज्याच्यामध्ये फक्त 2 ऍक्सिसच्याच व्हॅल्यू आपण घेत होतो. ठीक आहे. म्हणजे फक्त एक्स आणि झेड 3 ऍक्सिस घेत नव्हतो. तसंच हा प्रॉब्लेम 2 ऍक्सिसचा आहे. जर तुम्ही 2 ऍक्सिस सोडवला तर तुम्हाला डेप्थ द्यायची गरज नाहीये. ठीक आहे. फक्त तिथे जाऊन तुम्ही ड्रिलिंग केला असं सांगू शकता. नसेल तर तुम्ही काय करा, अजम्पशन करा, थिकनेस घ्या आणि 3 ऍक्सिस मध्ये प्रॉब्लेम सॉल्व. ठीक आहे. चॉईस इज युअर्स, यू कॅन go for the any option. Okay, so we will take the first attendance and then we will see that problem. Roll number 1. Yes, sir. Roll number 2. Roll number 3. Roll number 4. Present, sir. 5. Present. 6. Yes, sir. 7. 8. 9. Yes, sir. 10. Yes, sir. 11. Yes, sir. 12. Yes, sir. 13. Yes, sir. 14. Yes, sir. 15. 16. Yes, sir. 17. 18. 19. 20. Yes, sir. 21. 22. 23. Yes, sir. 24. 24. 25. 26. Yes, sir. 27. Yes, sir. 28. 29. 30. 31. 32. 33. Yes, sir. 34. 35. Sir. 36. 37. Yes, sir. 38. 39. 40. 41. Yes, sir. 42. 43. 44. 44 present, sir. 45. 46. 47. Present, sir. 48. 49. Yes, sir. Sir. 48, sir. Yes, 48, 49. 49 present. 50. 50. 51. 52. 53. 54. 54, sir. 55. Yes, sir. 55 present. 56. 57. 58. 58 present, sir. 59. 60. 61. 61 present. 62. 63. 64. 65. 66. 67. 68. 69. 70. Yes, sir. 71. Yes, sir. 72. 73. Present, sir. 74. 75. 76. 77. 78. Yes, sir. Present. Okay, roll number 5 present, 2 present, 1 present, 31 present, 3 present and 54 present. Okay. Okay, तर ते
दिलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. सॉल्व्ह झाल्यानंतर त्याला स्कॅन करून पीडीएफ मध्ये त्याला व्यवस्थित तुमचा रोल नंबर त्याच्यानंतर तुमचं नेम अशा फॉर्मॅटमध्ये तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मला सेंड करा. ठीक आहे. आणि असंच जेवढे पाठीमागे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत त्याच प्रॉब्लेमला ह्या केनेड सायकल मेथडनं प्लस जर अप्लाय होत असेल तर डू लूप आणि सब प्रोग्राम जर ऍडिशनली तुमच्याकडून जर त्या प्रॉब्लेम मध्ये जर तुम्हाला वाटलं की ऍडिशनली कुठं स्लॉट असेल, कुठं होल असेल, कुठं काय असेल करायचं असेल तर त्याचा छोटासा प्रोग्राम ऍज अ सब प्रोग्राम म्हणून तो कॉल करा 98 आणि ते काम झाले की एंड करा 99. असं यूज करून ऍडिशनली तुम्हाला जर वाटत असेल तर एक्स्ट्रा प्रॉब्लेम त्याला जोडून तुम्ही तुमच्या विचाराने नवीन ऍडिशनल गोष्टी करून एक 2-3 प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि त्याला परत तुम्ही नाव देताना ऍडिशनल प्रॉब्लेम रोल नंबर नाव देऊ शकता. ठीक आहे. जसं की तुम्ही ऍडिशनल म्हणजे काय डू लूप आणि सब प्रोग्राम ह्या 2 गोष्टी तुम्ही ऍडिशनल केल्या तर एकदम बेस्ट होईल. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी प्रोग्रामिंगचं नॉलेज की प्रोग्राम करताना कुठल्या कुठल्या पद्धती तरी आपण यूज करू शकतो हे तर ऍटलिस्ट तुम्हाला बऱ्यापैकी चांगलं कळेल. ठीक आहे. तर दिलेला आताचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करा, चालू ठेवा आणि ज्याचा होईल त्यांनी लगेच मला इथं सांगा की माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून झाला. ठीक आहे. किंवा मला मेल केला तरी चालेल. ठीक. कंटिन्यू सॉल्व्ह करत राहा. झालं की लगेच तो प्रॉब्लेम स्कॅन करून मेल करा मला.
हॅलो हॅलो Yes, sir. हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का नाही अजून? रेकॉर्डिंग स्टॉप करा आणि काय करा, तुम्ही तुमच्या लेवलला प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि मला सेंड करा. ठीक आहे, तर आपण इथेच थांबूया. रेकॉर्डिंग स्टॉप करा आणि सगळ्यांनी